पालक पनीर अगदी सिंपल पद्धतीने ना पनीर आपल्याला तळून घ्यायचे, ना कोणत्याही प्रकारची क्रीमचा वापर केला आहे तरीही खायला चविष्ट अशी पालक पनीरची भाजी. हाय हॅलो नमस्कार, अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे मी एक टोप घेतलं आहे. पालक स्वच्छ धुवून तो एक तांब्याभर पाणी टाकले, त्याच्यामध्ये पालक वाफवून आपल्याला शिजवून घ्यायचे. आणि इथे मी मसाले घेतलेत, एक लसूणचा मोठा गड्डा, जिरे 2 चमचे, मिरच्या एक 8-9 आणि पनीर. आता हे जिरं लसूण आणि मिरचीचे हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. बारीक अशी पेस्ट करायची. पनीरचे छान असे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे. आपल्याला तळून घ्यायची काही गरज पडत नाही, खूप टेस्टी लागते आणि खाण्यासाठी चिवटही लागत नाही पनीर. तर आता इथे मी पालक शिजवून घेतले, अगदी 70% अशी शिजले. आता इथे कढई घेतले, कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं. तेलावरती आपण हे मसाले जे मिरची, जिरे आणि लसूण जेचं वाटण केले ते छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. अगदी ह्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. अगदी झटपट तयार होते, जास्त मेहनतही लागत नाही ह्याच्यासाठी. अगदी झटपट आणि चवीला मात्र छान अशी लागणारी पालक पनीरची भाजी आपण करतो आहे. अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाले हे भाजून घ्यायचे. ह्याच्यामध्ये छान असं त्याचा सुवास आला पाहिजे, आपल्याला सुगंध इथून मस्त दरवळतो. आता हे मसाले आपले भाजून झाले. अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, जास्त टाकायची नाही, फक्त अर्धा चमचाच ह्याच्यामध्ये हळद ॲड करायची. ह्याला व्यवस्थित आता हे आपण पालकचं प्युरी करून घेतले, ती व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये अगोदरच मीठ टाकून घ्यायचं, नंतर पनीर ॲड करायचं. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मी. आता ह्याच्यामध्ये जे आपण पनीरचे तुकडे करून घेतलेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. अगदी खूप चवीला छान लागते आणि अगदी कमी वेळेमध्येही पालकची भाजी तयार होते. कोणीही सहज बनवू शकेल. अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा हे सोपं बनवणं आहे आणि चव मात्र छानच आहे याची. एकदा नक्कीच ट्राय करा, खरंच आवडेल. इथे मी एक 5-7 मिनटं फक्त मी वाफवून घेतले, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर पनीरचे तुकडे होऊ शकतात. त्याच्यामुळे अगदी आपल्याला पनीर टाकल्यानंतर एक 5 ते 7च मिनटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता पनीर कट करून दाखवते, अगदी मऊसूत आणि बिलकुल चिवट नाही लागत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.